नमस्कार. गणितातील 51 ते 99 संख्यांमधील अंकांची स्थानिक किंमत ओळखतो या अध्ययन स्तराअंतर्गत स्थानिक किंमत सोप्या पद्धतीनं आणि अचूकपणे मूल कसं ओळखू शकतो यासाठी आज आपण काही वेगळ्या अध्ययन अनुभवांची निर्मिती केलेली आहे आणि ते आता आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगावंसं वाटतं की स्थानिक किमतीला गणितामध्ये महत्त्व का? तर गणिताचा जो बेस आहे किंवा मूलभूत क्रियांमध्ये स्थानिक किमतीला फार महत्त्व आहे. जर त्या अंकाचं किंवा स्थानाची किंमत जर विद्यार्थ्यांना अचूक कळली तर ह्या चारही क्रिया विद्यार्थी सहजपणे आणि अचूक करू शकतात. वेगवेगळ्या स्थानावर वेगवेगळ्या अंकांची स्थानिक किंमत बदलत असते. म्हणून मुळात 2 अंकांची स्थानिक किंमत किंवा 2 संख्येतील अंकांची स्थानिक किंमत विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर उत्तम प्रकारे समजली तर पुढे त्यांना काहीच अडचण येणार नाही. चला तर मग आपण एका छोट्या 4 ओळीच्या कवितेतून विद्यार्थ्यांना स्थानिक किमतीचा अध्ययन अनुभव कसा देता येईल ते जरा पाहूया. मी आधी तुम्हाला म्हणून दाखवते, तुम्ही नुसतं ऐका. एककाची जागा पक्की, दशकाला शून्याची झप्पी, बाजूला सारून पुढे शून्य बसे, किंमत दशकाची ठरत असे. आता या ओळीतून आपण आपल्या दिलेल्या संख्येची स्थानिक किंमत कशी सांगता येईल, कशी ओळखता येईल ते प्रत्यक्ष आपण कृतीतून बघूया. आता आपण एक एक ओळ घेऊया आणि त्यानुसार स्थानिक किंमत इथे मांडूया. वेद सांग, 85 या संख्येमध्ये एकक किती आहेत? 5. छान. आणि रमा, दशक किती आहेत? 8. सुंदर. आता ही 85 जी संख्या आहे त्या 85 संख्येतील 5ची आणि 8ची स्थानिक किंमत आपण काढायची. आता आपलं जे 4 ओळींचं बडबड गीत आहे त्या बडबड गीतातली एक एक ओळ आपण घेऊया आणि त्यानुसार आपण याची स्थानिक किंमत बघूया. आता पहिली ओळ काय होती? एककाची जागा पक्की. आता 85 या संख्येमध्ये 5 हे एकक आहेत, त्याची जागा पक्की आहे म्हणजे 5ची स्थानिक किंमत झाली 5. एककाची जागा पक्की झाली. आता पुढची ओळ काय? दशकाला शून्याची झप्पी. आता दशक किती आहेत? 8. मग त्याला आपण शून्याची झप्पी द्यायची म्हणजे त्याच्याजवळ शून्य न्यायचं आहे. आता कसं होईल? त्याच्या पुढची ओळ काय? बाजूला सारून पुढे शून्य बसे. आता 8 जो दशक आहे तो 8 दशक आपण थोडासा बाजूला घ्यायचा आहे आणि बाजूला सारून त्याच्या पुढे शून्य बसे. म्हणजे ही संख्या किती झाली? 80. म्हणजेच 80 एकक. आता संख्यांची स्थानिक किंमत आणि स्थानिक किमतीवरून संख्या तयार करणे यासाठी एक आपण छोटासा खेळ खेळणार आहोत. आता वेद, पहिल्यांदा हा जो ठोकळा आहे तो तू एककाच्या घरात टाकायचा. किती आले? 1. एक एकक, बरोबर, म्हणजेच 1 सुटे. आता ह्यातली एक संख्या अंक शोध बघू. म्हणजे तुझ्या एक एककाची किंमत तू तुझ्याजवळ घेतलीस. रमा, आता हा जो सापशिडीचा फासा आहे तू दशकाच्या घरात टाकायचा. टाक बघू. बरं, किती आले ठोकळ्यावर? 6. 6 काय झाले? हे दशक. आता 6 दशक म्हणजेच आता ह्या ज्या दशक कांड्या ठेवल्या आहेत त्यातल्या तू दशक कांड्या किती घेणार? 6. 6 दशक आले म्हणून 6 दशक कांड्या घे बघू. 1, 6. शाबास. आता या 6 दशक कांड्या झाल्या म्हणजे एकूण किती झाले हे सगळे छोटे छोटे बॉक्स? 60. आता 60 संख्या खाली तयार कर, त्याच्या खाली. शाबास. म्हणजे 6 दशकाची किंमत किती झाली? 60 झाली. आता हे 60 आणि हे तुझे एक एकक म्हणजे 60 आणि 1 किती संख्या तयार झाली? 61. रमा, चल आता 61 संख्या तयार कर इथे. शाबास. अशा प्रकारे
51 ते 99 संख्यांमधील अंकांची स्थानिक किंमत हा घटक क्रीडन पद्धतीने उत्तम प्रकारे आपण विद्यार्थ्यांमध्ये घेऊ शकतो. धन्यवाद.